हाय गाईज, कशा आहात सगळे? मस्त का? आम्ही पण मस्त. तर चला, हे बघा, आजकाल ब्लॉगिंग करायला मला बराच वेळ होतो. म्हणजे दिवसाचं काय लय ब्लॉगिंग करायला भेटत नाही, कामावर वगैरे जाते ना, तर मग लय टायमिंग नाही भेटत. कसं गडबड वगैरे असते त्यात. आणि आज पण आल्यानंतर म्हणलं जरा ब्लॉग करावा, तुम्हाला व्हिडिओ करून दाखवावं. पण आली आणि दमली होती, त्यामुळे जरा जेवण वगैरे केलं आणि नुसतंच बेडवर अशी जरा पडल्यानंतर माझी झोप लागली. मग जरा उठली वगैरे आणि जरा आंघोळीला पाणी ठेवलं आणि मस्त गरम गरम पाण्याचं जरा शेक घेतल्यावर जरा बरं वाटलं. म्हणजे असे भरपूर पाय वगैरे दुखायला लागलेले अचानक. आणि उठलो आणि आता मस्त मग अशी दक्षूचे पप्पा वगैरे पण होते ना, तर चहा वगैरे करून पिलो आणि मस्त जेवण केलं परत एकदा झोपून उठून. आणि आता ते बाजारला गेलेत बघा, आज बाजार आहे आमच्या इथं. आणि दक्षिश्वर अभ्यासाला बसलेत, हे बघा. हां अभ्यास. त्यांच्या आजीनी त्यांना मुंबईवरनं स्टडी टेबल पाठवलेत पोरांना, दोघांना 2-2 पाठवलेत. म्हणजे आम्ही स्टडी टेबल मुलांना घेतले होते, ते बसायचे बारके बारके, तरी पण त्या आजीचा जीव नाही राहावला. त्या आजीनं 2-2 स्टडी टेबल मुलांना पाठवले. म्हणजे मीच सांगितलं होतं ना माझ्या मम्मीला, मला तसे स्टडी टेबल घ्यायचे होते, पण मम्मा इथं भेटले नाहीत म्हणून तिनं मुंबईवरनं खास पोरांसाठी दोघांसाठी 2 टेबल पाठवले. तर हे दक्षूचं माझ्या गिफ्ट आहे त्याच्यासाठी. आणि स्वरा आमची बारकी आहे, त्यामुळे स्वरासाठी पण पाठवलं, उगाच तिला राग नको यावा म्हणून. किती छान अभ्यास करतायत बघा, दाखवते तुम्हाला. आणि स्वरा तर शेंगा खात खात अभ्यास करते. थांबा दाखवते. हे बघा, मॅडमांचा कसा शेंगा खात खात अभ्यास चाललाय. आणि इकडं दक्षचा. दक्ष, वहीला काय झालंय? हां, काय काय राहिला अभ्यास? ही ओळ राहिली आहे, एकच राहिले. काढून घे तेवढी पूर्ण. चल, शाळेत जायचंय उद्या ना. बघा मस्तपैकी स्टडी टेबलवर माझ्या पोरांचे काय काय आहे. ABCD 1 2 3 4 आहे. स्वराचा पण टेबल छान आहे. आजीने खूप छान टेबल. स्वरा, तुला आवडले आजीने घेतलेले टेबल? आजीला थँक्यू म्हण. थँक्यू म्हण आजी. थँक्यू. आम्हाला आवडला म्हण स्टडी टेबल. तू बोल दक्ष. मला आवडला स्टडी टेबल. आमची आजी आजी एकच आहे आणि ती आजीने नाटकल्या. कुठली आजी? एक मुंबईची एकच आजी आणि ती आजी आणि आमची नाटकल्या. लय लाड करते तुमची. अगं बाय ग, तुझी करत नाही लाड? तुझी लाड करती? तुला कोणती कुठली आजी आहे तुझी? मुंबईची एकच आहे आजी तुला? अजून आजी नाही? एकच आजी आहे. लय लाड करते तुमच्या. अगो बाई, तुम्हाला सगळं देते काय पाहिजे ते? काय? किंडर जॉय. बापरे, तू सांगितलेलं सगळं घेऊन देते आजी. लय लाड करते तुमचा आजी. आणायचा होता अंडा. तो दादा मुंबईला गेलता म्हणून दादाला घेऊन दिलता. पैसे मिळालेले? अगं बाई, बरंच लाड करते मग आजी मुंबईची तुमचा. तुम्हाला लय आवडते वाटतं मुंबईची आजी. हा स्वरा, तुला मुंबईची आजी आवडते काय लय? मुंबईची आजी माझी कोण आहे ग? मम्मी आहे वय? ती माझी मम्मी आहे. मग तुम्ही कशाला बसलाय टेबलवर? मी बसणार आहे, उठा. नाही, माझ्या मम्मीनं पाठवलाय, मी बसणार आहे, उठा. बसू. स्वरा, तू उठ की. स्वरा कशी दादागिरी दाखवते बघा आजीच्या टेबलवरती. दक्षी ते बसला आता अभ्यासाला. हाय, बरं बसून कर. हा, तू बोलली. बरं, तुमच्यासाठी पाठवलंय बाळा. किती छान टेबल आहेत हे बघा, मस्त असे पोरांना बेंच सारखे बसायला. दक्षूचा पण लय छान आहे बघा. त्यांच्या आजीला किती काळजी आहे बघा, मुंबईवरून पाठवले. हा, कसं होतंय? बंद होतंय ना? कसं बसायचं टेबलवरती? हा हा, छान येते की. अगं, शेंगा सांडतील तुझ्या. कामावर गेलती ना, तर शेंगा आणलेल्या. आणि स्वराला माझ्या लय आवडतात ना शेंगा. हा,
कशी मज्जा केलीस तू आमची. हो हो खेळा, करा करा अभ्यास करा. चला आता काम आहे मला. बघितलं शेंगा खात खात अभ्यास करायचं चाललंय. स्वराला माझ्या शेंगाला आवडतात ना. काल मी गेलती कामावरती, मग तिकडं शेंगा तोडायचं चाललं होतं, मग तिथनं शेंगा आणल्या होत्या. स्वराला माझ्या लय आवडतं, सगळ्यांनाच आवडतात घरात, हां का, पोराला पण आवडतात, ह्यांना पण भरपूर आवडतात. आणि आज मेथीची भाजी आणलेली, मग तीच निवडत बसलेली, म्हणून जरा ब्लॉग करायला उशीर झाला. आणि भाजीसाठी पण साईडला काढली. आणि स्वरानं पोरांना उद्या परोठे करायचे होते डब्याला, म्हणलं उद्या परोठे देते डब्याला, तर मग जरा बिना देटांची पण भाजी साईडला काढली परोठे करायला. तर चला आता दक्षूचे पप्पा पण येतील बाजार करून, त्यांनी पण बघायचे बाजारला काय काय आणले. हां काय नको आणायचंय, नाही आणायचं काय, लवकर ये खेळायला पोरांसोबत. चल स्वरा जाऊ. हां गावात नाही, खाली गेलाय दुकानला. चल आता दिसले की आम्हाला खाली जाताना. खेळातावर तुम्ही दोघं. फुगडी खेळता, खेळा फुगडी खेळा की. कशी खेळता बघू फुगडी. हा कोणता गेम आहे स्वरा. पडल. फुगडी खेळा बघू दोघं जण कशी खेळतात. दाखव की एकदा कशी खेळताय. हा लांबनं कशी खेळतात. असं असं. अगं एकदा दादा संघ खेळ की आपल्या. स्वरा एकदा आपल्या दादा संघ खेळ. तिला खेळ वाटणं झालंय र, तिचं पायाला लागलंय ना. स्वरा एकदा खेळ थोडंसं दादा संघ, दादाला खेळायचंय. एकदा खेळ मग बास कर. किती समजदार आहे बघू बेटू, कशी खेळतायत बघू बहीण भाऊ. अगं बाय बास र, दुखतंय तिच्या पायाला. हां छान माझं पोकरू ग. हळूहळू सावकाश. सावकाश खेळा. नको बाळा, पायाला लागलंय म्हणून दुखते तुला. दुखते पायाला लागलेलं. चल दिवसा. सोड रे पोरगी माझी पडत नाही. पडून देत बाळा तुला. धर माझ्या हाताला. तर हे बघा आत्ताच ह्यानी बाजार करून आले आणि माझ्या डोळ्याला परत झोप आली आहे बघा. डोळ्यातनं पाणी यायला लागले, झोप आल्यासारखं झालं एकदम. ह्यानी बाजार आणला बघा आत्ताच. चला तर जरा खोलून काय काय आणलं दाखवते नंतर तुम्हाला. तर हे बघा छान असा मस्त भात परतला आता खायला. आणि आता जेवणार आहे छान असं. तर हे बघा मस्त असा भात परतला, या तुम्ही पण खायला. आणि आज भात खायची इच्छा झाली म्हणून मला थोडासा होता असा सकाळचा भात, या तुम्ही पण खायला. चला तर आता हे बघा मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि दक्षुप्रिंचू लागले झोपायला.
त्यांचे पप्पा पण लागले झोपायला आणि मी जरा आवरत होती घरातलं इकडचं तिकडचं खाऊन. चला तर मग बाय, आता व्हिडिओ संपवते इथेच. बाय. दक्षचा आणि प्रिन्सूचा जर स्टडी टेबल आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय सगळ्यांना.